हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात सगळे? आय होप मस्तच असणार. सो आज आम्ही कुठंतरी जातोय आणि कशासाठी जातोय बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आम्ही कुठं जातोय, कशासाठी जातोय. तो ब्लॉग हा कंटिन्यू करा, स्किप करू नका आणि लाईक कमेंट शेअर करा. आणि आम्ही कोण कोण जातोय हे पण बघा. सो भेटूया पुढे. बाय बाय. आई, तू येणार आहेस ना आमच्या सोबत? मी गेलं तर येईल, नाहीतर नाही. नाही तर नाही. तुला नेणार आहे, नाही नेऊन कसं जमल? चल म्हणलं तर येईल, नाही म्हणलं तर. सो गाईज, खूप दिवस झालं मी शॉर्ट व्हिडिओ नाही काढले, ब्लॉग नाही काढले. सो आता म्हटलं टाईम आहे तर गाईज, मी कशामुळे एवढे हळू बोलते? कारण बाहेर कोणीतरी आले त्यामुळे मी हळू बोलते. अश्विन दीदी आली. इथं खाण्यावरच असते. गाईस खाल्लं चांगलं असते का? जास्त आधी तोंडाला बॉडी लोशन लावायचं बघा. बघा बघा असं खावं लागते. मला सांगू दे. हा तर गाईज, मी म्हणत होते की मी खूप दिवस झाले शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग काढले नाही आहे आणि म्हटलं आज चला, आज टाईम भेटला आहे तर आज मी काढते आहे. सो आज काढूया आणि तुम्हाला दिसेल पण आज मी टाकल्यानंतर. तर बघा मग चला, आत्ता सध्या तो शॉर्ट व्हिडिओ काढते. ब्लॉग तर मी नंतर काढेल आज दिवसभर. सो आज दोन्ही पण काम करून घेणार आहे. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि बघा काय काय होतं आहे ते. बाय बाय. गाईज, मी एक शॉर्ट व्हिडिओ काढला, एकच काढला, जास्त नाही काढला. सो मी आता दुसरं ड्रेस वेअर करते, दुसरा. सो आपण त्याच्यावर आता काढूया व्हिडिओ वगैरे आणि त्या ड्रेसवरतीच आम्ही मग जाऊया कुठे, जे मी तुम्हाला सांगितलं त्या लोकेशनला. आली मधी 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 करायला आलीच. तर भेटूया आपण थोड्या वेळात. सो गाईज, आम्ही आता निघालोय. मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कुठेतरी जातोय. सो चला, त्यासाठी मी घेतलंय. चलो, लोकेशनवर जातोय. गाईज, मी पूर्ण रेडी होऊन बाहेर बसली आहे यांचा वेट करत. तरी यांचं आणखी आवरलं नाही आहे. वेट करत बसली आहे. काय करू आता? येत आहेत ते, आवरून येत आहेत. तुम्हाला दाखवायला मी कोण कोण चाललोय आणि कुठं चाललंय ते तर तुम्हाला गेल्यासच कळणार आहे. चला गाईज, आम्ही निघालोय, जातोय आम्ही. बघू शकता, मी त्यांच्या आता पाया पडून आले. ते बंदी जे आहे तर त्यांच्या पाया पडल्या मी आत्ताच. आवाज येतो का नाही माहीत नाही गाड्यांमुळं. गाईज, हे बघा,
हेच ते लोकेशन. मध्ये ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे. तर एकदम फ्रेश फील वाटते नाही का, असं मोकळं ह्याच्यामध्ये. गाईड सगळे इथं दर्शन करतायत, उदबत्ती लावतायत. तर गाईज फायनली मी आता इथं मेणबत्ती लावते आणि उदबत्ती पण लावते. सो आम्ही इथं आलो आहे. इथं बघा पूर्ण लोकेशनमध्ये ही मूर्ती इथं आहे. सो किती फ्रेश फील होतं आहे. सो आमचं दर्शन घेऊया. सो चलो. झालं आता आम्ही निघतो. बघू शकता तुम्ही मूर्ती आणि हा फोटो किती सुंदर दिसतोय आणि त्यात साईडचं लोकेशन सो ब्युटिफुल. माझे काढ फोटो. ओके, माझ्या मॉमचा मी फोटो काढते, मग आपण भेटू. बाय बाय. गाईज पाठीमागून तुम्हाला सनसेटचा प्रकाश दिसतोय, किती सुंदर दिसतोय, येलो आणि रेड. एकच नंबर, खूप भारी वाटतं इथं, खूप फ्रेश फील वाटतं. ह्या वेळेस आम्हाला यायला उशीर झाला, पण नेक्स्ट टाइम लवकरच येऊ आम्ही. झालंय ह्या वेळेस आम्हाला, कारण घरचे पण म्हणजे माझ्या मम्मीचं पण काम होतं ना, त्यामुळं लेट झाला आम्हाला यायला. पण इकडचं तर बॅड लक बंद आहे, कुलूप आहे इकडं. नेक्स्ट टाइम दाखवेल तुम्हाला. हे इकडं पाणी. चला आता आम्ही निघतोय. चाललो गाईज, आम्ही निघालो. फायनली रूम मध्ये आले, मी बसली आहे. मस्त मस्त वाटते, मस्त. खूप थकलोय आम्ही. आता आम्ही थोडासा रेस्ट करून थोडी चाय वगैरे घेऊया, मग देन तुम्हाला भेटूया आणि तुमच्याशी बोलूया. ओके, तुला ब्लॉग एंड. येस. तर गाईज तुम्हाला हा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.